फिजिक्स 1 ची ऑलरेडी इम्पॉर्टंट फॉर्म्युलेची लिस्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. आता आपण बघणार आहे फिजिक्स 2 ची इम्पॉर्टंट फॉर्म्युलेची लिस्ट. पण हे बघत असताना काय वेगळं आहे या व्हिडिओमध्ये ते पहिला सांगतो मी. इम्पॉर्टंट फॉर्म्युलेची लिस्ट फक्त नाहीये, ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आहेत त्याच्यावरती म्हणजे ते कसे आलेत थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन पण करणार आहे. त्यातून लक्षात ठेवायच्या टेक्निक सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. जे काही फिजिक्स 2 चे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ऍटलिस्ट त्यातले बऱ्यापैकी तरी फॉर्म्युले तुमच्या मेमराईज करून घेतोय मी. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आपण स्टार्ट करताना करंट इलेक्ट्रिसिटी पासून करतोय. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्हाला माहिती आहे V इज इक्वल टू IR हा ऑलरेडी आपल्याला झालेला आहे. त्याच हिशोबाने आपण काय करतोय I इज इक्वल टू V बाय R येतोय. तसंच इथं ओहम्स लॉ आहे V इज इक्वल टू IR. त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे तो रेझिस्टिव्हिटी साठी डिपेंडेंट आहे. रेझिस्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे R इज इक्वल टू रो एल बाय ए असते. तर ह्याच्या आधी R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L असते, R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A असते. दोन्ही प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर रेझिस्टिव्हिटीचा सिम्बॉल आपल्याला द्यावा लागतोय जो की कॉन्स्टंट म्हणून काम करतोय. त्यानंतर हा जो फॉर्म्युला तो थोडासा जास्त लक्षात ठेवावा लागेल करंट इलेक्ट्रिसिटीसाठी. I इज इक्वल टू E अपॉन R प्लस R आहे. E इज इक्वल टू कॅपिटल R. इथं पूर्ण टॉपिक मध्ये कॅपिटल R म्हणजे मेन रेझिस्टन्स असणार आहे, स्मॉल r म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स असणार आहे. हे दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळे, ज्या दोन्ही रेझिस्टन्स वेगवेगळे आहेत. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागच्या टॉपिक मध्ये ऑलरेडी आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ सेल्स होतं. कॉम्बिनेशन ऑफ सेल्स म्हणजे सेल्स इन सिरीज अँड सेल्स इन पॅरलल. सेल्स इन सिरीज अँड सेल्स इन पॅरललच्या उलटे फॉर्म्युले इथे लक्षात ठेवायचे आहेत. ऑलरेडी रेझिस्टन्स इन पॅरलल, रेझिस्टन्स इन सिरीज वाले 9th पासून तुम्ही शिकायला लागलाय. त्यामुळे हे दोन फॉर्म्युले माहितीच पाहिजे. जर एक एन रेझिस्टन्स असतील, जर सिरीज मध्ये जॉईंट केले तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती असणार आहे, तर असा असणार आहे. पॅरलल असतील तर इतका असणार आहे 1 अपॉन RT वगैरे. सो क्रिचॉफ्स लॉ, इथे क्रिचॉफ्स लॉ बघत असताना दोन लॉज आहेत, करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ. करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ. सो करंट लॉ तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की समेशन ऑफ करंट ऍट वन पॉइंट ऍट जंक्शन इज कॉल्ड एज इज झिरो. हा फर्स्ट आहे. सेकंड लॉ मात्र खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला आपण व्होल्टेज लॉ लिहितोय. सो समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल टू झिरो. तुम्हाला माहिती आहे की हा जो लॉ आहे, जर असा आहे की हा जर लॉ येत नसेल तर मी सजेशन हे देईन की करंट इलेक्ट्रिसिटी करू नका, स्किप करून टाका. कारण की हा इतका लॉ इम्पॉर्टंट आहे किंवा इतका हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, ह्याचे साइन कन्व्हेन्शन्स करणं खूप महत्वाचं आहे. साइन कन्व्हेन्शन्स नुसारच आपल्याला पुढचे हे सगळे फॉर्म्युले किंवा हे सगळे एक्सप्लेनेशन जे आहेत त्या पूर्ण टॉपिक मध्ये आपल्याला हे नक्की व्यवस्थित बघावं लागतंय. त्यानंतर इथं व्होल्टेज आहे, व्होल्टेज अक्रॉस एक्सटर्नल रेझिस्टन्स V इज इक्वल टू ER अपॉन R प्लस R. त्यानंतर इथं बॅलन्सिंग कंडिशन आहे वेटस्टोन ब्रिज साठी. वेटस्टोन ब्रिज साठी बॅलन्सिंग कंडिशन तुम्हाला दिसते इथं P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S. वेटस्टोनची नेटवर्क तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. तिथं वेटस्टोन ही बॅलन्सिंग कंडिशन कधी येणार आहे, जेव्हा गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट झिरो असतो. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा एमसीक्यू साठी. ही बॅलन्सिंग कंडिशन कधी येणार, ही बॅलन्सिंग कंडिशन सगळ्यांना माहिती असते, कारण ही कधी येते हे माहित नसते किंवा जरी माहिती असलं तरी ते विसरलेलं असते. त्यावेळी ती बॅलन्सिंग कंडिशन कधी येणार आहे, जेव्हा गॅल्व्हनोमीटर मधून करंट किती असणार आहे, झिरो. मे बी असं असेल की PQRS इथं जे रेझिस्टन्स म्हणून काम करायला लागले ते मे बी असं असेल की तुमच्या नोट्समध्ये किंवा टेक्स्टबुक मध्ये R1 अपॉन R2 दिला असेल. तर कन्फ्युज नाही व्हायचं, हेच आहे ते. R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 असं पण चालू शकते. सो अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर X इज इक्वल टू R इंटू L1 अपॉन L2. आता जर तुम्हाला माहिती असेल की जी मीटर ब्रिज आहे त्याची जी लेंथ असते ती असते 100 सेंटीमीटर. जेव्हा तुम्ही नल पॉईंट टच करत जाताय त्यावेळी लेफ्ट साईडचा असते L1, राईट साईडचा असते L2. सो L1 प्लस L2 100 आहे. बोला माझ्याबरोबर किती असणार आहे, L1 प्लस L2 किती असणार आहे, 100. तुम्हाला जर L2 पाहिजे असेल बघा, L1 प्लस L2 इज इक्वल टू 100. तुम्हाला L2 पाहिजे, जे पाहिजे ते तिथंच ठेवा. हे प्लस आहे ते मायनस होणार, 100 मायनस L1. सो 100 मायनस L1 बनेल. तसंच इथं P अपॉन Q च्या ऐवजी गॅल्व्हनोमीटर जर लावलं तर गॅल्व्हनोमीटर मधला जो रेझिस्टन्स असतोय तो G असतोय. G अपॉन R असणार आहे इज इक्वल टू LG अपॉन LR. पण R डिवाइडला इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार. सो G इज इक्वल टू R इंटू LG अपॉन LR. सेम जसं हे केलं तसंच तुम्ही हे करू शकताय. पोटेन्शियोमीटर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की पोटेन्शियोमीटर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातले मेन 4 क्वेश्चन सांगतो जे थेअरीचे इम्पॉर्टंट आहेत. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर आणि त्याचे 3 युजेस मध्ये नंबर बनणार आहे E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. म्हणजे इंडिव्हिज्युअल मेथड, पोटेन्शियोमीटर कम्पेअर करायचे EMF इंडिव्हिज्युअल मेथड. दुसरा आहे E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 म्हणजे सम अँड डिफरन्स मेथड. समजून घ्या, हे आपण इथं पण एक्सप्लेन करायचं, फक्त अजून रिपीट करूयात एकदा. E1 बाय 2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. आणि तिसरा आहे इंटरनल रेझिस्टन्स, स्मॉल r साठी एक फॉर्म्युला आहे तो पण बघायचा. म्हणजे 3 युजेस आहेत पोटेन्शियोमीटरचे आणि प्रिन्सिपल आहे. एक तर थेअरीवालं पडणार, नाही तर त्याच्यावरती न्यूमेरिकल पडणार.
त्यामुळे हा जो बंच आता मी सांगितला तो खूप इम्पॉर्टंट होता. सो पोटॅन्शियोमीटरसाठी बेसिक हा फॉर्म्युला आहे. आता आपण 8th नंबरचा फॉर्म्युला बघूयात. नेक्स्ट फॉर्म्युला आपण इथला बघूयात जो 7th मध्ये. हा इथं बघू शकतो आपण. इथं आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स घेतलेला आहे. आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स घेतलेला आहे. आर म्हणजे एक्सटर्नल आहे. करंट विचारलेला आहे. सो करंट हा आहे. मग अशी ऑलरेडी आपण हा फॉर्म्युला बघितला. आय इज इक्वल टू ई बाय आर प्लस आर ई. बरोबर आहे का. नेक्स्ट असेल रेझिस्टन्स पर युनिट लेंथ सिग्मा आहे. इथं थोडंसं जास्त लक्ष ठेवावं लागेल. आर बाय एल. सिग्माचा यूज भरपूर ठिकाणी झालेला आहे या पूर्ण टॉपिकमध्ये. त्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. दॅट इज पोटेन्शियल पर युनिट लेंथ. बघा इथंच या फॉर्म्युलाच्या व्हिडिओमध्येच तुमचं क्लिअर होऊन जाईल. ह्याच्यावरती पोटेन्शियल ग्रेडियंट वरती तुम्ही मिनिमम 3 ते 4 पॉईंट कसे बनवू शकताय. डेफिनेशन आली समजा पोटेन्शियल ग्रेडियंटची. तुम्ही म्हणू शकता की इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ वरती व्ही आहे म्हणजे पोटेन्शियल, खालती लेंथ आहे म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट. इट इज डिनोटेड बाय के. हा त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म आहे. युनिट येणार आहे व्होल्ट पर मीटर. झालं 4 पॉईंट. का लागले का. डायमेन्शन पण आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. मग अशीच मी म्हणलं की हे जे इंडिव्हिज्युअल मेथड वालाचा रिझल्ट हा येईल E1/2. सम अँड डिफरन्स वाला मेथड हा येईल. त्यानंतर इंटरनल रेझिस्टन्स वाला हे येणार आहे. बरोबर. थोडासा हा पण फॉर्म्युला एक्स्ट्रा लक्षात ठेवा. बऱ्याचदा काय होतं की हे एकच फॉर्म्युला तुम्ही करून जाताय. इंटरनल रेझिस्टन्स आपल्याला वाटतं की तिथे इंटरनल रेझिस्टन्स काढायचा आहे पण तिथे तुम्ही शोधत बसताय L1 आणि L2 आणि तिथे दिलेलंच नसतं L1 आणि L2. तिथे दिलेलं असते E1 आणि V. मग त्यावेळी आपलं परत थोडंसं हातातले मार्क हे काढून घेतात. म्हणजे हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काही जास्त नाही लक्षात ठेवायचं. L1/L2 च्या ऐवजी E1/V लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर EMF ऑफ सेल E इज इक्वल टू E टाइम्स K टाइम्स L1 आहे. इथं आहे हा पॉइंट ना मी अजून सांगतो जरा लक्ष द्या इकडे. 3 मार्कांना येणार आहे हा. एमसीजी म्हणजे गॅल्व्हनोमीटर अॅमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. 1 नंबर क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन गॅल्व्हनोमीटर व्होल्ट मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. परत रिपीट करू द्या मला. गॅल्व्हनोमीटर म्हणजे एमसीजी म्हणा किंवा गॅल्व्हनोमीटर म्हणा अॅमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि गॅल्व्हनोमीटर व्होल्ट मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. हे 2 प्लीज क्वेश्चन करून जावा. हे क्वेश्चन 3 मार्काचे आहेत आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ना असे फेमस किंवा असं म्हणा की तुम्ही अंडरडॉग क्वेश्चन आहेत. आपण निग्लेक्ट करतो. शेवटला आहे बघा. अगदी कशाला करायला लागते. ऑलरेडी एवढं केलेलं आहे या टॉपिकचं. आता कशाला करायला लागते आणि तेच पडणार परीक्षेला. त्यामुळे हे 2 क्वेश्चन व्यवस्थित करून जावा. सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे शंट रेझिस्टन्स लावायला लागतो तर त्याच्यासाठी ही व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर सेन्सिटिव्हिटी वरती क्वेश्चन आहे ते पण इम्पॉर्टंट आहेत. ते पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट बघू शकतो आपण कन्व्हर्टिंग. आता हे तुम्हाला इथं आहे कन्व्हर्टिंग एमसीजी टू अॅमीटर होतं. हे व्होल्ट मीटर आहे. सो तो जो रेझिस्टन्स लावायला पाहिजे तो किती असला पाहिजे त्याच्यासाठी हे एक्सप्रेशन आहे. बऱ्याचदा इथं व्होल्टेज काढायला पण चुकतो. बेसिक फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू NV टाइम्स ऑफ VG. इक्वेशन ऑफ थर्मो EMF आहे. आता हा पण एक असा आहे की आपण बऱ्यापैकी निग्लेक्ट करतोय पण एकदा दोनदा तीनदा ऍटलीस्ट बघून जावा. थोडंफार त्याचं नॉलेज येईल. नेक्स्ट आपण पॉईंट बघूयात. नेक्स्ट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट असेल येस. आता नेक्स्ट टॉपिक वरती आलेलो आहे आपण. सो नेक्स्ट टॉपिक आपलं बघू शकतो की ह्याच्यामध्ये जे फॉर्म्युले आहेत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये हा अगेन इम्पॉर्टंट पूर्ण बंच आहे. सगळाच हा इम्पॉर्टंट बंच आहे. हे टॉपिक हे तुम्हाला वाटत असेल की हे अवघड आहेत पण मी सगळ्यात जास्त रेकमेंड हे करेन की टेक्स्टबुक वाचा. याच्यासाठी टेक्स्टबुक बाय हार्ट वाचा. हे फॉर्म्युले नथिंग आहेत. हे फ्रिक्वेन्सीच आहे. ऍक्च्युली इथं अजून एक पिरियडचा पाहिजे होता. ह्याला उलट केला की पिरियडचा फॉर्म्युला होणार आहे. बरोबर आहे काय. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T. ह्याला उलट केला की पिरियडचा फॉर्म्युला मिळणार आहे. त्यानंतर वेलॉसिटी. इथून वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काढू शकतो. QBR/M. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार QBR/M. मग कायनेटिक एनर्जी काय असते 1/2 mv². काय असते 1/2 mv². म्हणजे 1/2 दिसते का बघा इथं m बरोबर आहे का. m ला m आणि QB² दॅट इज v². म्हणजे ह्याचा सगळ्याचा स्क्वेअर केला की हे बनेल. सो इथं कायनेटिक एनर्जी आहे. नेक्स्ट असेल मॅग्नेटिक फोर्स वाला आहे बिल दॅट इज IBL sin थीटा. सो ह्याच्यासाठी एक माझी छोटीशी टेक्निक आहे लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फोर्स बेसिकली असा असतो I × L बार क्रॉस B बार. I × L बार क्रॉस B बार. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे IBL दॅट इज IBL. कळायला लागले का. फक्त मी थोडासा सिक्वेन्स उलटा वगैरे करतोय. BIL करतोय मी. सिक्वेन्स काय करतोय BIL माझ्यासाठी बिल गेट्स आहे. कळायला लागलंय का बघा. हे मी टेक्निक माझ्यासाठी काढून ठेवलेली आहे. तुम्हाला जर पडत असेल तर तुम्ही पण करा. आपल्याला नावाशी नाही आपल्याला फॉर्म्युलाशी मतलब आहे. बरोबर आहे का. सो मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे बिल दॅट इज BIL. बी म्हणजे माझ्यासाठी मॅग्नेटिक इंडक्शन आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणा. I म्हणजे करंट आणि L म्हणजे लेंथ आहे. सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे त्यानंतर टॉर्कचा फॉर्म्युला आहे NIAB sin थीटा. टॉर्क इज इक्वल टू NIAB sin थीटा. हे जे NIA आहे त्याला आपण मॅग्नेटिक मोमेंट पण म्हणू शकतो. तो पण मे बी आहे फॉर्म्युला. NIA इज इक्वल टू काय आहे तर मॅग्नेटिक मोमेंट. इथं मॅग्नेटिक मोमेंट म्यू न दाखवतोय आपण म्यू बी sin थीटा किंवा म्यू बार क्रॉस B बार पण असं म्हणतोय तो.
सो डिफ्लेक्शन. त्यानंतर एमसीजी वरती क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे की मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं स्ट्रक्चर, त्याचं वर्किंग, त्याची डायग्राम आहे. 4 मार्काचा क्वेश्चन बनू शकतोय. क्वेश्चन कसा बनतोय सांगतो तुम्हाला. राईट द कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड नीट लेबल्ड डायग्राम ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, हेन्स प्रूव्ह phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, असा क्वेश्चन बनेल. तुम्हाला माहिती आहे वरती तिथं मिरर आहे, बरोबर ना. तर त्या एमसीजी मध्ये वरती मिरर आहे. जेवढं तुम्ही करंट पास करणार तेवढं ते जास्त रोटेट होत जाते, म्हणजे ती मिरर पण जास्त रोटेट होते आणि त्या मिरर वरती पडलेले आहेत रेज. तो रेज पण असा पळत जाणार आहे, म्हणजे तो वरून बघितला तर अँगल किती होतोय काय लागले काय बघा, तो आपल्याला कळतोय. जितका तुम्ही करंट सोडणार तेवढं ते जास्त फिरणार आहे. हेच इथं प्रूव्ह करायचं आहे. phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. NAB अपॉन K हा कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट आपण बघू शकतोय 8th फॉर्म्युला आहे इथं. जसं मी मगाशी म्हटलं म्यू इज इक्वल टू NIA आहे. इथं NI पाहिजे, तर थोडंसं आय गेस ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे ही, पण NIA पाहिजे. त्यानंतर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे, दॅट इज म्यू मायनस म्यू बी कॉस थिटा आहे. त्यानंतर बी इथं आहे. आता थोडेसे हे बघा, अजून लक्ष द्या इकडे, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. 10, 11, 12 हा जो 12 आहे कालच्या जेडब्ल्यूच्या, म्हणजे जी रिसेंटली जेडब्ल्यूची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन, म्हणजे या टाईपचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. किती सिंपल आलेलं होतं. 2 वायर दिलेले आहेत, 2 वायरमध्ये 10 एम्पियर वाले करंट दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स दिलेला आहे आणि तुम्हाला अच्छा डिस्टन्स काढायचं, तुम्हाला फोर्स दिलेला आहे. म्हणजे डी इकडे आलं आणि हे बाकी सगळं तिकडे केलं डायरेक्ट. या टाईपचं किती सिंपल आहे बघा. हे एवढं पण केल्यानंतर ते जेडब्ल्यूचं एक सिंपल क्वेश्चन, म्हणजे टफ एक्झाम आहे त्याचा पण क्वेश्चन जमणार आहे तुम्हाला. पण हे पण फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, ह्याचे मी असं म्हणतोय की एक्सप्रेशन पण व्यवस्थित करून जावा. ह्याचे 4 मार्काचे 5 मार्क, 4 मार्काचे 3 मार्कचे एक्सप्रेशन ह्याच्यात विचारू शकतात. नेक्स्ट आपण इथं बघूयात मॅग्नेटिक फील्ड बाय इलेक्ट्रिक करंट इन अ सर्क्युलर आर्क. तुम्हाला माहिती आहे थोडंसं आर्क वरती क्वेश्चन आहे, तर आर्क किती असतोय त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत जाते, बरोबर आहे का. सो त्याच्यासाठी हे इक्वेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट असेल मॅग्नेटिक फील्ड काढायचं. परत नंबर ऑफ टर्न साठी बघूयात आपण. नंबर ऑफ टर्न साठी जर बघितले येस, तर इथं बी इज इक्वल टू म्यू नॉट NI अपॉन 2πr आहे, जे की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट इन द सर्क्युलर लूप, हे माहिती आहे तुम्हाला. ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुम्हाला रिवाइज करून घेतो, जरा लक्ष द्या इकडे माझ्याकडे. ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे सपोज एक बांगडी सारखं एक आहे, ठीक आहे, एक सर्क्युलर रिंग आहे, आतनं पोकळ आहे ती, आणि त्याला कुठेतरी ऍक्सिस असणार आहे सेंटरवाला, दिसतोय का बघा हा ऍक्सिस, कळा लागलाय का. आणि या ऍक्सिस वरती हा एक पॉईंट आहे, कळा लागलाय का बघा. इथं मला मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे पाहिजे. कुठला फॉर्म्युला येणार सर, हा येणार. का लागले का बघा, सर्क्युलर लूप आहे, तर सर्क्युलर लूपच्या ऍक्सिस वरती, समजा लागले का, सर्क्युलर लूपच्या ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड किती आहे, तर हा फॉर्म्युला काय लागले, म्यू नॉट अपॉन 2 इंटू IR स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर प्लस, म्हणजे असा टाईपचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट आपण बघू शकतोय सोलेनॉइड साठी माहिती आहे तुम्हाला, बी इज इक्वल टू म्यू नॉट NI. एन म्हणजे तिथे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे, नंबर ऑफ टर्न्स नाही, समजून घ्या. तुम्हाला या टॉपिक मध्ये नंबर ऑफ टर्न्स फक्त असतील तर कॅपिटल N दाखवलाय, पण स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नेक्स्ट हा फॉर्म्युला एक अगेन इम्पॉर्टंट आहे. इनसाइड द टोरॉइड, तुम्हाला माहिती आहे टोरॉइड म्हणजे इन्फानाइट सोलेनॉइड. सोलेनॉइडची डायग्राम तुमची अशी काहीतरी असेल, बरोबर आहे काय, पण ह्याला जर मी बेंड केलं तर ते असं दिसेल, समजून घ्या. का लागले काय बघा, त्याला एंडच नाही आहे या सोलेनॉइडला, सो त्याला आपण म्हणणार आहे आपण दॅट इज टोरॉइड. टोरॉइडसाठी हा फॉर्म्युला असेल. त्यामुळे हे असे हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते लास्ट टॉपिक मध्ये. तर नेक्स्ट टॉपिक आलेला आहे आपला मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये स्टार्ट करताना मॅग्नेटिक मोमेंट पासून स्टार्ट करूयात. हे बेसिक सगळे फॉर्म्युले, हे पण मागास झालेला आहे, हे सगळे फॉर्म्युले एकदा रिवाइज करायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे इन टर्म्स ऑफ थेरी, इन टर्म्स ऑफ एक्सप्रेशन, इन टर्म्स ऑफ न्यूमरिकल, तिन्हीकडे इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट दॅट इज EVR अपॉन 2, खूपच इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. त्यानंतर E इंटू NH अपॉन दॅट इज EH अपॉन 4πme. नेक्स्ट आपण बघूयात, येस, बोर मॅग्नेटॉन आहे. बोर मॅग्नेटॉन खूप सिंपल कन्सेप्ट आहे, विच गिव्स द मॅग्नेटिक इंटेन्सिटी EH अपॉन 4πme, म्हणजे आता जो बघितला तुम्ही तोच आहे. मॅग्नेटायझेशन एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, एमनेट अपॉन व्हॉल्यूम, लक्षात ठेवा, एमनेट अपॉन व्हॉल्यूम. तसं हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड विचारलेला आहे सोलेनॉइड मध्ये, सो तो पण एक इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेटिक सस्केप्टिबिलिटी आहे, सस्केप्टिबिलिटीचा हा सिम्बॉल आहे मॅग्नेटायझेशन अपॉन मॅग्नेटिक इंटेन्सिटी. सस्केप्टिबिलिटी इज इक्वल टू मॅग्नेटायझेशन दॅट इज कॅपिटल M अपॉन H म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी असणार आहे. एकदा दोनदा तीनदा रिवाइज करा, ऑटोमॅटिक लक्षात राहतो तो फॉर्म्युला. परमियाबिलिटी आहे म्यू इज इक्वल टू B अपॉन H, थोडस हा लक्षात कसा ठेवायचा सांगतो, जरा लक्षात द्या इकडे. तुम्हाला कुठल्याही फील्ड, सपोज मला या रूम मध्ये मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते काढायचं आहे,
तर या रूम मध्ये ना परमियाबिलिटी किती आहे हे पहिला काढलं पाहिजे. सर परमियाबिलिटी म्हणजे काय? जिथं परमियाबिलिटी दॅट इज परम असे शब्द आहेत पहिला PERM दॅट इज परमिशन. काय लागले का बघा परमिशन. आता परमियाबिलिटी आहे म्हणून ते मॅग्नेटिक फील्डची परमिशन आहे. काय लागले का बघा. आता थोडंसं अजून डिक्टेट चांगलं करून सांगतो जरा लक्ष द्या इकडं. परमियाबिलिटी एखाद्या मी सपोज एक 2 माझ्याकडे स्पेस आहेत. एखाद्या स्पेसची परमियाबिलिटी चांगली आहे ह्याचा अर्थ काय की तिथं मॅग्नेटिक फील्ड चांगलं फ्लो होणार आहे. एखाद्या स्पेसची परमियाबिलिटी कमी आहे म्हणजे अर्थ काय की तिथं मॅग्नेटिक फील्ड कमी फ्लो होणार आहे. सेम परमिटिव्हिटी होतं बघा आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. परमिटिव्हिटी म्हणजे सेम एखाद्या रिजनची परमिटिव्हिटी चांगली ह्याचा अर्थ काय की तिथं इलेक्ट्रिक फील्ड चांगलं फ्लो होणार. आता मॅग्नेटिक फील्ड बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये परमिटिव्हिटी आहे तिथे इलेक्ट्रिक फील्ड चांगलं होणार. एखाद्या स्पेसची परमिटिव्हिटी म्हणजे इप्सिलॉन नॉट म्हणताय बघा तुम्ही, तर इप्सिलॉन कमी आहे तर तिथं आपल्याला काय होऊ शकते की इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी तिथं कमी फ्लो होऊ शकते. सो इथं तसं ते परमियाबिलिटी आहे. नेक्स्ट आपण बघू शकतोय रिलेशनशिप बिटवीन परमियाबिलिटी अँड सस्केप्टिबिलिटी आहे. इम्पॉर्टंट आहे. 1 मार्काला ऑलरेडी आय गेस 2017-18च्या दरम्यान हा क्वेश्चन असं येऊन गेलेला आहे. रिलेटिव्ह परमियाबिलिटी आहे म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू नॉट. नेक्स्ट असेल नेक्स्ट टॉपिक आपला आलेला आहे. येस. सो अगेन हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. तुम्हाला माहिती आहे हे सगळे फॉर्म्युले इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, EMI मधले खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा EMI टॉपिकच होल इम्पॉर्टंट आहे आणि ह्यातले हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ह्याला कुठेही मी म्हणणार नाही की हे स्किप करून पुढे जावं, अजिबात म्हणणार नाही कारण की हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. बऱ्यापैकी रेकॉर्ड असा आहे की फिजिक्स 2 चे न्यूमरिकल मध्ये भरपूर सॉल्व्ह करायला ना त्रास होतोय, मुलांना जमत नाहीत. ज्याचं फिजिक्स 2 चे न्यूमरिकल सुटतात ह्याचा अर्थ समजून घ्या त्याला फिजिक्स 1 ऑलरेडी थेरी चांगली येत असते, फिजिक्स 1 ची न्यूमरिकल चांगली येत असतात, फिजिक्स 2 ची थेरी पण येत असते. खरं शेवट ज्याचा बाबा असं आहे की बाबा सर सगळे येते पण तरी देखील फिजिक्स 2 चे न्यूमरिकल सर सुटत नाहीयेत, काय करू? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला फॉर्म्युले ते लक्षात कसे ठेवायचे किंवा त्याचं मागं काय लॉजिक आहे हेच नाही माहिती. त्यामुळे ते पहिला समजावून घेत जावं की लॉजिक, आणि लॉजिक समजून घ्यायचं असेल तर थोडा वेळ हा घालवायला लागणार. वेळ टेक्स्टबुक वाचून घालवा. म्हणजे एखादा पॉईंट तुम्हाला कळाला नसेल तर ते टेक्स्टबुक ओपन केलं पाहिजे आणि त्याच्यात ते लॉजिक कसं आलंय हे समजून घेतलं पाहिजे. काही असे फॉर्म्युले आहेत. फिजिक्स 2 चा प्रॉब्लेम हा आहे की फिजिक्स 1 चा ऍक्च्युअली ऍडव्हान्टेज हे आहे की बरेच डायरेक्ट आहेत, म्हणजे थोडंसं कमी 11th वर डिपेंडेंट आहे. फिजिक्स 2 मध्ये नाही. तुम्ही करंट घ्या, तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स घ्या, तुम्ही मॅग्नेटवाला कुठलं पण घ्या, तुम्ही सेमी कंडक्टर घ्या, भरपूर असे टॉपिक आहेत की ते 11वीच्या बेसवर आहेत. त्यामुळे 11वी प्लस 12वी असं जर कंबाईन इफेक्ट करत असाल तर ते चांगलं होईल. सो तुम्हाला माहित आहे सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स असे हे दोन्हीही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय हा माझा फेवरेट क्वेश्चन आहे. ऑलरेडी मी फिजिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी थेरीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असलेली व्हिडिओ माझी एक आहे, त्याच्यात मी ऑलरेडी मेन्शन सुद्धा केलेलं आहे की ट्रान्सफॉर्मर हा आत्ताच्या एक्झामसाठी फेवरेट क्वेश्चन आहे. जर तो थेरीचा पडला नाही तर चान्सेस हे आहेत की त्याच्यावरती न्यूमरिकल पडणार. जर तो थेरीचा पडला नाही तर न्यूमरिकल पडणार म्हणजे पडणार. सो तिथं ES दॅट इज सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस EMF आणि प्रायमरी कॉइलमध्ये इंड्यूस EMF किती आहे त्याचे हे बेसिक फॉर्म्युले आहेत. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर, इफिशियन्सीचा बेसिक फॉर्म्युला असतोय आउटपुट अपॉन इनपुट. सो ES अपॉन EP असे हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपण बघूयात रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट वगैरे आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याला ट्रान्सफॉर्मर रेशो पण म्हणू शकतो तुम्ही, त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट असेल BLB पण इम्पॉर्टंट आहे. B इंटू L² ओमेगा हा पण एक इम्पॉर्टंट आहे. अगेन इंड्यूस रोटेटिंग कॉइल मध्ये हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. पीक व्हॅल्यू वगैरे इम्पॉर्टंट आहे. वर्क डन इम्पॉर्टंट आहे. माहिती असू दे तुम्हाला वर्क डन इथं काढत असताना बेसिकली पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम, त्या हिशोबाने जर बघायला तर पॉवरचा हा एक इम्पॉर्टंट आहे. अगेन पॉवर जसं मी आता मगाशी म्हटलं की 1/LI² हा एक इम्पॉर्टंट आहे सोलेनोइड साठी. L इज इक्वल टू म्यू नॉट N² L इंटू ए हा पण एक इम्पॉर्टंट आहे. थोडंसं हे एनर्जी डेन्सिटी यावर्षी व्यवस्थित करून जावा. एनर्जी डेन्सिटी यावर्षी व्यवस्थित करून जावा, इम्पॉर्टंट आहे. थेरी पण इम्पॉर्टंट आहे, न्यूमरिकल मध्ये पण हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स आहेत K इंटू स्क्वेअर रूट ऑफ 11L2 या टाइपचे पण इम्पॉर्टंट फॉर्म्युले इथे आपण मेन्शन केलेले आहेत. नेक्स्ट टॉपिक आपला स्टार्ट होतो एसी सर्किट. एसी सर्किटमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथं प्युअर एसी मध्ये म्हणजे थोडक्यात रेजिस्टर आहे, कपॅसिटर आहे, इंडक्टर आहे, या सगळ्याला प्युअर एसी लावल्यानंतर म्हणजे प्युअर लावल्यानंतर काय होणार आहे की तिथं प्युअर एसी लावल्यानंतर काय काय त्याच्या व्हॅल्यू येतात, बेसिकली पॉवर काय काय येते हे प्रत्येक फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ दॅट इज एसी टू द प्युअर इंडक्टर, प्युअर कपॅसिटर, प्युअर रेजिस्टर आणि त्याची पॉवर किती असेल आणि RLC एकत्र करून लावल्यावर पॉवर किती असेल, हे 4 मेन क्वेश्चन्स आहेत आणि 4 फॉर्म्युले आपल्याला नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये बघू शकतोय.
तर इथं लावत असताना तुम्हाला प्युअर इन्स्टंटेनियस पॉवर एसी सर्किट आहे. त्यानंतर परत एसी सर्किटमध्ये पी ऍव्हरेज काढलेलं आहे. पहिला ही इन्स्टंटेनियस होती, ऍव्हरेज होती, त्यानंतर आरएमएस काढलेला आहे. त्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स तुम्हाला माहिती आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले, दोन इम्पॉर्टंट थेरीचे, आणि ह्या दोघांमुळे जन्म होतोय इम्पेडन्सचा. तर ते इम्पेडन्स झेडचा पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, ते पण असेलच. हे बघा इथं आहे, झेड इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी स्क्वेअर असतो. हा मेन फॉर्म्युला, हा लक्षात ठेवा. इथे एल आर सर्किट आहे. बाळांनो जरा विचार करा, एल आर मध्ये एक्सीचा काय संबंध आहे? म्हणजे सी तरी नाहीये, मग एक्सी तिथं झिरो झालं. झिरो झालं की काय झालं? हे आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. कशाला पाठ करायला लागते? तसंच इथं प्युअर एलसी सर्किट आहे. एल सी तिथं आर नसायला पाहिजे, बरोबर आहे का? म्हणजे तिथं एक्स आर नसायला पाहिजे. सो आर स्क्वेअर पण असा फॉर्म्युला होणार. त्यानंतर इकडे बघू शकतो आपण, येस 10 नंबर. हा इथं फेज डिफरन्स आहे, एक्सेल मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर आहे. हा एक इम्पॉर्टंट आहे. बेसिकली पूर्ण फाइंड आउट केल्यानंतर अगेन फेज डिफरन्स वरती थेरीचा क्वेश्चन पण येऊ शकतो. ऍव्हरेज पॉवर आहे, एक इम्पॉर्टंट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इम्पॉर्टंट आहे. इथं हा थोडासा त्रास देणारा पॉईंट आहे. इथं तुम्हाला पॉवर फॅक्टर इन एल आर सर्किट, इन सी आर सर्किट, इन एल सी आर सर्किट 3 आहे. बरोबर, पॉवर फॅक्टरचा बेसिक लक्षात ठेवा, कॉस फाय असते. पॉवर फॅक्टर असते कॉस फाय, आणि बेसिकली हे असं होत जाईल. इथं एल आर आहे, त्यामुळे इथं आर स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. इथं सी आर आहे, देअरफॉर असं होईल. त्यानंतर इथं एलसीआर आहे, त्यामुळे हे दोघं पण येतील. काय लागलंय का बघा, हे बेसिकली काय वेगळं नाही आहे, मगाच होतं तेच आहे. आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर, हे माहिती पाहिजे. एक्सएल इज इक्वल टू ओमेगा एल, एक्सएल इज इक्वल टू ओमेगा एल, एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी. इथं पुट केले फक्त, त्यामुळे वेगळा दिसतोय फॉर्म्युला, तो मगाचाच आहे फॉर्म्युला. नेक्स्ट इथं क्यू फॅक्टर आहे. बऱ्यापैकी आपण हा पॉईंट इतका महत्वाचा समजत नाही, पण इम्पॉर्टंट आहे. क्यू फॅक्टर आहे. त्यानंतर इथं ऍव्हरेज पॉवर डिसॅपिएटेड आहे फॉर द चोक कॉइल, हा पण एक इम्पॉर्टंट आहे. आपण नेक्स्ट बघूयात. चला लक्ष द्या इकडे व्यवस्थित. इथं नेक्स्ट टॉपिक आलेला आहे आपला. इथं मोमेंटम ऑफ फोटॉन वगैरे हे इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळं वर्क फंक्शन वगैरे पण इम्पॉर्टंट आहेत सगळे. हे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ हे अगेन इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे का? हे तुम्हाला माहिती आहे की ह्या इम्पॉर्टंट मध्ये तुम्हाला थोडंसं ना त्रास होतोय लक्षात ठेवायला, पण पर्याय नाही, ते लक्षात ठेवलं पाहिजे. वेव्ह नंबर पण इम्पॉर्टंट एक होता. नेक्स्ट आपण इथं बघूयात कंडिशन फॉर फोटो इलेक्ट्रिक इमिशन. तुम्हाला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक इमिशन होण्यासाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा क्रॉस करून आपल्याला फ्रिक्वेन्सी असलेल्या लाईट त्याच्यावर पडाव्या लागतात. जर त्या पडल्या तर त्यात जो करंट तयार होतोय त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक करंट वगैरे म्हणतो, तो पण एक आपल्याला आहे. नेक्स्ट इथं आपण बघू शकतोय स्टॉपिंग पोटेन्शियल वगैरे जे आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट आपण इथं परत बघूयात. इथं आपण बघू शकतोय की इथं विमॅक्स, दॅट इज मॅक्सिमम वेलॉसिटी, जेव्हा पार्टिकल बाहेर येणार आहे, फोटॉन बाहेर येणार आहे, त्यावेळी तिची वेलॉसिटी जी आहे ती मॅक्सिमम वेलॉसिटी असणार आहे. आणि त्याच्यासाठी मग हे पोटेन्शियलचे फॉर्म्युले दिलेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे, मगाशी आपण वेलॉसिटी काढली, तेच इथं काढल्यानंतर कायनेटिक एनर्जीसाठी हे एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे, 1/2 mv मॅक्स स्क्वेअर. त्यानंतर हे पुट केल्यानंतर असा फॉर्म्युला येईल. सो मॅक्सिमम वेलॉसिटी, विमॅक्स इजेक्टेड फोटो इलेक्ट्रॉन विमॅक्स साठी हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. नेक्स्ट आपण बघू शकतोय, नेक्स्ट आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये डी ब्रोग्लीज हायपोथेसिस. तुम्हाला माहिती आहे डी ब्रोग्लीज हायपोथेसिस एक वन ऑफ इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे. थेरीचा मी म्हणेन, जास्त करून थेरीच इम्पॉर्टंट आहे ह्याची, तरी देखील हा तरी फॉर्म्युला डायरेक्ट सिम्पलच आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, पी म्हणजे मोमेंटम आहे, मास इंटू वेलॉसिटी, एवढं लक्षात ठेवायचं. इथं पुट केल्यावरती असं दिसेल. त्यानंतर कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे का? कायनेटिक एनर्जीचा हा एक इम्पॉर्टंट सगळे फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले हे मागच्या वर्षी आय गेस या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये ह्यावरती जेडब्ल्यू ला एक क्वेश्चन घेऊन गेलेला आहे, त्यामुळे तो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डी ब्रोग्लीज हायपोथेसिस वरती वेव्हलेंथ वरती क्वेश्चन आहे. येस, इथं लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 MEV. आता EV दॅट इज इलेक्ट्रोवोल्टचं कन्व्हर्जन आपण करू शकतो. ऍटलीस्ट हा फॉर्म्युला पाठ करून जावा. लॅम्बडा इज इक्वल टू 1.22 स्क्वेअर रूट ऑफ V. ME म्हणजे इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन वगैरे आहेत. कॉम्प्टन शिफ्ट म्हणून एक आहे जो की निग्लेक्ट आहे थोडासा, पण आपण करायला पाहिजे. हा एकदा दोनदा तरी करून जावा. जर जास्तच कळत नसेल तर स्किप केलं तर चालेल, पण एकदा दोनदा करून जावा तरी पण म्हणेन मी. डेल्टा लॅम्बडा करावा लागतो. वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. हे बेसिकली थोडक्यात हे सगळे जे कॉन्स्टंट वगैरे या टॉपिक मधले जे आहेत तिथं आपण मेन्शन केलेले आहेत. बेसिकली मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन वगैरे जे इम्पॉर्टंट आहेत, हे परीक्षेला जाताना प्लीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिक्स माहितीच असल्या पाहिजेत. चान्सेस असे पण आहेत की थोडंसं
चान्सेस असे पण आहेत की तुमच्या मेन क्वेश्चन पेपरमध्ये मे बी असं दिलं पण जाईल कॉन्स्टंट वगैरे, पण नाही दिलं तर आपल्याला हे माहिती पाहिजे सगळं. नेक्स्ट बघूयात आपण. ओके ओके, नेक्स्ट टॉपिक आपला आलेला आहे बोर्स 3 पॉस्टुलेट. तुम्हाला हे मी चालू करायच्या आधी, स्टार्ट करायच्या आधीच मी सांगेन की बोर्स 3 पॉस्टुलेट, बोर्स फर्स्ट पॉस्टुलेट, सेकंड पॉस्टुलेट, थर्ड पॉस्टुलेट, तिन्ही पॉस्टुलेट खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्या पॉस्टुलेट्स मध्ये या पॉस्टुलेटचा बेस घेऊन आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, तिथं बोर पॉस्टुलेट प्रमाणे आपल्याला एकतर मास काढा, वेलॉसिटी काढा, रेडियस काढा, एनर्जी काढा, कायनेटिक एनर्जी काढा, असे भरपूर सारे फॉर्म्युले या 3 फॉर्म्युल्यापासून सुरुवात होते. जो मुलगा बोर्सचे 3 फॉर्म्युले करेल, बऱ्यापैकी रेडियस जमणार, वेलॉसिटी जमणार, कायनेटिक एनर्जी जमणार, त्याला एनर्जी जमणार. त्यामुळे बरेचसे फॉर्म्युले या 3 पॉस्टुलेटवर डिपेंडेंट आहेत, त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे. इथं बोर्डचा फर्स्ट पॉस्टुलेट आहे, इथं सेकंड आहे, थर्ड आहे, बरोबर आहे का? सो इथं आता ह्याच्यावरनं यूज करून रेडियस काढल्या बघा. रेडियस नंतर तुम्हाला वेलॉसिटी, मगाशीच मी म्हटलं रेडियस आहे, वेलॉसिटी आहे, त्यानंतर अँग्युलर स्पीड ओमेगा आहे, फ्रिक्वेन्सी आहे, टाइम पिरियड आहे, ऍक्सेलरेशन आहे. हे जे 4-5 मी बघाशी म्हटलं, आत्ताच म्हटलंय की ज्या स्टुडंटला, ज्या मुलग्याला बोर्डचे 3 फॉर्म्युले व्यवस्थित येतील, 3 पॉस्टुलेट व्यवस्थित येतील, त्याला थेरीचं पण येणार, त्याला न्यूमरिकलचं पण येणार. ज्याला बोर्डचे 3 पॉस्टुलेट, थेरीज येणार नाही, काहीच येणार नाही या टॉपिक मधलं, त्याला पैज लावतो मी, काहीही येणार नाही त्याला. त्यामुळं काय महत्वाचं आहे आपण समजून घेतलं पाहिजे या टॉपिकमध्ये. टॉपिक उघडायच्या आधी समजून घेतलं पाहिजे. टॉपिकचं नाव असलं की ह्या टॉपिकमध्ये 3 पॉस्टुलेट इम्पॉर्टंट आहेत म्हणजे आहेत, कारण की या 3 पॉस्टुलेटवरून हे सगळे फॉर्म्युले बनतात. ह्याच्यासाठी परत मी अगेन रेकमेंड करेन की टेक्स्टबुकच वाचा. टेक्स्टबुकमध्ये बेस्ट दिलेलं एक्सप्लेनेशन याचं. त्यानंतर येस, तो सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आहे. अगेन इथं आपण जास्त नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघूयात. इथं 9th आहे लिनियर मोमेंटम वाला, सेम आहे. एखाद्याकडे वेलॉसिटी ऑलरेडी तिथं फाइंड आउट केल्यानंतर त्याला मासने मल्टिप्लाय केल्यावर लिनियर मोमेंटम होईल, कायनेटिक एनर्जी होईल, पोटेन्शियल एनर्जी होईल. टोटल तुम्हाला ऑलरेडी मी हे रिपीट सांगतोय की ज्या स्टुडंटला 3 फॉर्म्युले, 3 पॉस्टुलेट व्यवस्थित येतात, त्याचा हेल्प घेऊन सगळंच आपण काढू शकतोय. आपण परत एकदा बघूयात. तिथं वेलॉसिटी आहे, पिरियड आहे, फ्रिक्वेन्सी आहे, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, बेसिक टोटल एनर्जी आहे. त्यानंतर काय होणार आहे की आपल्याला ई आणि एन मध्ये रिलेशन सांगायचं आहे. आता इथं ह्याच्यामध्ये येस, इथं बाइंडिंग एनर्जी आहे. त्यामुळे हे थोडेसे पटपट एकदा फॉर्म्युले जरा रिवाइज करून घ्या. 2 मिनिटं पटपट रिवाइज करा. येस 2 मिनिट वाचायचं आहे. बाइंडिंग एनर्जी हे तुम्हाला माहिती आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ बाइंडिंग एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे खालती लागणारी, म्हणजे आपण काय म्हणत की साठवून ठेवलेली आहे. सपोज या बॉटलचं एक्झाम्पल घेतलं, या बॉटलमध्ये जी टोटल एनर्जी असणार आहे ती डाऊनवर्ड असणार आहे. सपोज एक्झाम्पल म्हणून या बॉटलची टोटल एनर्जी असेल 100 जूल. मला ही तोडून वरती जायचं, बाइंड केलेली आहे ना, ही तोडून वरती जायचं, मग 101 जूल तरी लावायला पाहिजे. म्हणजे मिनिमम तेवढी एनर्जी त्याला द्यायला लागेल, पण अपोजिट डायरेक्शनला. देअरफॉर हे मायनस साईन आहे. काय लागलंय का बघा, देअरफॉर हे मायनस साईन आहे. पटपट रिवाइज करून घ्या फॉर्म्युले हे. येस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -2 इंटू कायनेटिक एनर्जी मायनस टोटल एनर्जी. इथं येस, नेक्स्ट आपण बघूयात. इथं आर म्हणजे आहे राइटबर्ग कॉन्स्टंट. इथं आर म्हणजे काय असणार आहे, राइटबर्ग कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे 1.097. इथे त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे 1.097 इंटू 10⁻⁷. हे अगेन इम्पॉर्टंट आहे. एनर्जी वाला इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. इथं मी एक चार्ट केलेला आहे बाळांनो. हा जो चार्ट आहे ना, इट्स लाईक अ लॉटरी तिकीट फॉर यू. हे काय आहे सांगतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे की लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, पी फंड सिरीज, दॅट इज एल बी पी बी पी, हे जे 5 आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत सिरीज, बेस्ट. आणि हे इथं एनची व्हॅल्यू लक्षात ठेवा. एनची व्हॅल्यू लक्षात ठेवा. नका लक्षात ठेवा, मी कसं लक्षात ठेवायचं माझं काम आहे ते लक्षात ठेवा. लायमन ऑब्विसली फर्स्ट आहे. जो फर्स्ट आहे तिथं एन इज इक्वल टू 1 आहे. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पी फंड. बोला, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पी फंड. n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3, n is equal to 4, n is equal to 5. n लक्षात राहिलं नक्की. परत लक्ष द्या इकडे, जिथं n 1 आहे तिथं m मगाशी फॉर्म्युला सांगितला, तिथं m 1च्या पुढचं असणार आहे, 1च्या पुढचं. फॉर एक्झाम्पल लायमन, n is equal to 1, बरोबर आहे का? n is equal to 1. मग m फॉर मुंबई, कळा लागलं का? m किती असणार आहे? 1 नंतर 2, 3, 4, 5 असं असणार आहे. कळा लागलंय का बघा. परत बाल्मर n इज इक्वल टू 2, इथं m इज इक्वल टू 2च्या पुढचं 3, 4, 5. रिक्वेस्ट ही करतो, हा फॉर्म्युला ना असा अवघड वाटतोय, पण ह्याच्यासारखं मी मगाशीच म्हणलं, इट्स लाईक अ लॉटरी.
एकदा करा, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कळा लागले का बघा. हा फॉर्म्युला ना प्लीज सोडू नका बघा. लायमन बाल्मर पाश्चन ब्रॅकेट पी फंड खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल आहे. तर त्याच्यामध्ये एच अल्फा, एच बीटा, एच गॅमा, एच डेल्टा अशी 4 स्पेक्ट्रल लाईन्स आहेत. तो स्पेक्ट्रल लाईन्स वगैरे थोडंसं ते इम्पॉर्टंट पण आहे, एकदा वाचल्यानंतर पण कळेल. त्यानंतर पाश्चन सिरीज इथे चालू होते, बघू शकताय. 3n इज इक्वल टू 3 लायमन बाल्मर पाश्चन. त्यानंतर M3च्या पुढचं. नेक्स्ट इथे त्याचे वेवलेंथ पण आहेत, शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट, हे पण थोडंसं लक्षात ठेवा. येस, नेक्स्ट आपण बघूयात. येस, नेक्स्ट आहे इथं पी फंड वगैरे झाल्यानंतर डी ब्रोग्लीज वेवलेंथ आहे. मगाशी आपण बघितलं डी ब्रोग्लीज हायपोथेसिस मध्ये, पण आता डी ब्रोग्लीज वेवलेंथ आहे जे की इम्पॉर्टंट आहे. रेडियस ऑफ न्यूक्लियस आहे, तुम्हाला माहिती आहे या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट हा एक सेक्शनच आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस वगैरे, मास डिफेक्ट. येस 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 येस, मास डिफेक्ट एक खूप इम्पॉर्टंट आहे. डेल्टा एम इज इक्वल टू झेड इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस एन इंटू मास ऑफ न्यूट्रॉन मायनस ऍक्च्युअल मास. मायनस ऍक्च्युअल मास. सपोज मी एक एक्झाम्पल म्हटलं, सपोज माझं मास घ्यायचं आहे. माझं मास म्हणजे ह्या स्वेटरचं मास असेल, पॅन्ट शर्ट किंवा हे जे गॅजेट्स घातलेले आहेत, मी या सगळ्याचं मास का लागले का बघा, ते असणार आहे हे वालं. आणि माझं ऍक्च्युअल मास, ह्यातनं हे सगळं मायनस केल्यावरती डेल्टा एम म्हणजे मासचा डिफेक्ट कळेल. का लागले का बघा. नेक्स्ट बाइंडिंग एनर्जी आपण बघूयात. बाइंडिंग एनर्जी आहे ही वाली. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर असणार आहे तिथं. नेक्स्ट असेल इथं अल्फा डीके. हा थोडासा पार्ट आहे ना, जरासं व्यवस्थित करायला पाहिजे. इथं डीके, इथं तुम्हाला माहित आहे, इथं तुम्हाला काय सांगू शकतात की इथं लेट्स से इथं एक्स वगैरे देतील आणि एक्स फाइंड आउट करा, किंवा इथं डीके जे कॉन्स्टंट असतात ते किती झाले ते फाइंड आउट करा. सो अल्फा डीके, बीटा डीके त्यापैकी एक आहे, इम्पॉर्टंट आहे. क्यू व्हॅल्यू ऑफ डीके तुम्हाला माहिती आहे, क्यू व्हॅल्यू साठी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डीके लॉ एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रेडिएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन किती आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला इम्पॉर्टंट. नेक्स्ट इकडे आपण बघूयात. आता इथं बघू शकताय फॉर्म्युला नंबर 28. फॉर्म्युला नंबर 28 T1/2 म्हणजे कुठला आहे, हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड साठी हा फॉर्म्युला 0.693 इंटू नाही आहे, अपॉन लॅम्बडा आहे. त्यानंतर ऍव्हरेज लाईफ वेगळं, हाफ लाईफ वेगळं. भरपूर मुलांचं इथं कन्फ्युजन करतात. ऍव्हरेज लाईफलाच एक फॉर्म्युले घुसून टाकतात सगळे, तसं नाहीये. ज्याला हाफ लाईफ येतोय त्यानं काय करायचंय बघा, ऍव्हरेज लाईफ काढताना हाफ लाईफ पहिला काढायचं आणि त्याला मग परत हेनं डिवाइड करून ठेवायचं, किंवा 1 लॅम्बडा करा, सिंपल, जास्त डोक्याला त्रास नाही. पण बऱ्याचदा असं होत नाही, लॅम्बडा देत नाहीत ते, हाफ लाईफ देतात आणि ऍव्हरेज लाईफ काढा म्हणतात. सो त्यावेळी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतोय. त्यानंतर हे जे इम्पॉर्टंट कॉन्स्टंट आहेत या टॉपिक मधले, जे की अगेन व्यवस्थित केले पाहिजेत. ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यात कोणीच काहीच करू शकत नाही, हे आहे असे लक्षात ठेवायला पाहिजे. जे काम पाठ करायचं आहे ते पाठ करा, जे लक्षात ठेवायचं आहे समजून घेऊन लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे नेक्स्ट टॉपिक आहे आपला लास्ट टॉपिक, सेमी मध्ये रिपेल आहे. रिपेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ एसी विल बी प्रेझेंट इन अ डीसी आउटपुट, त्यामुळे तो रिपेल फॅक्टर आहे. तो आर इम्पॉर्टंट आहे, आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट इन आउटपुट टू द डीसी व्हॅल्यू ऑफ द आउटपुट. त्यानंतर ट्रान्झिस्टर, बाळांनो तुम्हाला माहिती आहे टॉपिक मध्ये बीजेटी, दॅट इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, खूप इम्पॉर्टंट आहे. थेरीमध्ये बरेच वर्ष झालं क्वेश्चन नाही झाला हा, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहेत. पण त्याचे हे पण फॉर्म्युले प्लीज करून जावा. त्यानंतर डीसी करंट गेन आहे अल्फा, दॅट इज अल्फा डीसी, बीटा डीसी. त्यानंतर हे दोन्ही पण फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. सो बघा, मी मगाशी म्हटलं बीटा डीसी इज इक्वल टू काय आहे, आयसी करंट इन कनेक्टर, त्यानंतर करंट इन बेस, बरोबर आहे का. कलेक्टर आणि बेस मधला करंटचा रेशो आहे, कलेक्टर आणि इमिटर मधला रेशो आहे. सो अल्फा डीसी, बीटा डीसी दोन्ही पण व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर हा आहे एम्प्लिफायर वाला क्वेश्चन, एम्प्लिफायर वाला फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ते सगळे फॉर्म्युले, एसी इन पॉवर गेन आहे, हा पण एक इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आपण मॅक्सिमम इथं सेमीकंडक्टर संपते, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ आहे की फिजिक्स 2 चे जितके काय मॅक्सिमम इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आणि ते लक्षात ठेवायच्या टेक्निक काय काय आपण इथं प्रॉपरली मेन्शन केलेले आहेत. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. तुमच्या 12च्या स्टुडंट मित्रांपर्यंत पोहोचवा, जे 12ला स्टुडंट आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, की जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा जबरदस्त फायदा होऊ दे. हा व्हिडिओ असा आहे की त्याच्यामध्ये व्हिडिओतून इम्पॉर्टंट फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे आणि तसेच काय आहेत त्याच्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे. त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि थँक्यू हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल.